अन्सार भाई मुल्ला यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे। केबी स्पोर्ट्स संघाचे संघमालक या ठिकाणी अन्सार भाई मुल्ला। जोरदार टाळ्या वाजवायचे। या ठिकाणी केबी स्पोर्ट्स संघाचे संघमालक अन्सार भाई मुल्ला। धन्यवाद। त्याचप्रमाणे निकेत कुठे आहे? निकेत गजानन संघटनेत बोलो टॉस उडवायला। या ठिकाणी पुढच्या सामन्याचा आपण या ठिकाणी करायचंय। हॅलो हॅलो या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी करतोय। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं। या ठिकाणी आता होणारा सामना हॅलो अद्विका स्पोर्ट्स संघाचे संघमालक ज्या ठिकाणी असतील त्यांनी कृपया या ठिकाणी मंचावर यायचं। अद्विका स्पोर्ट्स संघाचे संघमालक अनिकेत बारगोडे। या ठिकाणी हॅलो चालू सामना या ठिकाणी होणार आहे। जयभैरी मुरुगन वर्सेस अद्विका स्पोर्ट्स कोथोडे। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल पाहता या ठिकाणी आपण या ठिकाणी कॉल आणि जयभैरी मुरुगन संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय। स्मिथ काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग। या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलंय। पहिला सामना या ठिकाणी आपण हरलाय, परंतु पुढील सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा असणार आहे। या सामन्यासाठी आपली काय रणनीती असणार आहे? फर्स्ट मॅच पण जिंकायची होती, पण आमच्या 2 ओव्हरला पहिला स्कोर नाही आला, त्याच्यामुळे आम्ही हरलो। तर आता कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू, तर बघूया काय। ओके स्मिथ, धन्यवाद, बेस्ट लक। तर नाणेफेकीचा कौल लागला तो जयभैरी मुरुगन संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। पाहूया हा सामना कशा प्रकारे या ठिकाणी रंगतोय। हॅलो हॅलो या ठिकाणी प्रमुख अतिथी निलेश बाचिम या ठिकाणी उपस्थित आहेत। कमिटीच्या वतीनं विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय। निलेश उर्फ भाऊ बाचिम, आपणास विनंती आहे की या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचंय। यस, मोस्ट इम्पॉर्टंट हा मुकाबला असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, कारण दोन्ही संघांनी पहिले सामने गमावलेत। त्यामुळे हा सामना कोण जिंकतं आणि कोण हरतं हे पाहणं तेवढंच आवश्यक असणार आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट। यावेळी शुभम सोनार स्ट्रायकिंग एंडला पहिल्या मॅच मध्ये निराश केलं अद्विका स्पोर्ट्स संघाकडून खेळत असताना शुभम सोनार बसनीचा सितारा अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेट दोन्ही फॉर्मॅट मध्ये याची जबरदस्त कामगिरी राहिली। तर शुभम पहिलाच बॉल केला वार, बॉल गेला सीमारेषा पार, शानदार चौकार। पहिल्याच बॉल वरती केलाय वार, शुभमच्या बॅट मधून पाहायला मिळतोय शानदार चौकार। नेक्स्ट बॉल आहे आणखीन एक क्लासी शॉट, बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे पाहायला मिळतोय। ऑफ स्टिकच्या बाहेर होता बॉल, वेट केला, पंच केलं आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर दबडलंय।
पुढील चेंडू बॉक्स आउट. सेम पहिल्या मॅच मध्ये जो आपण इतिहास पाहिला त्याची पुनरावृत्ती यावेळी शुभम सोनारच्या बॅट मध्ये पाहायला मिळाली. बॉक्स आउट होऊन डगआउटच्या दिशेने परततोय. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळी येते संपुष्टात शुभम सोनार याची. दोन पहिले दोन्ही चेंडू जर आपण इथे पाहिले तर 2 चेंडूवरती 2 चौकार जरूर त्याने लगावले होते, परंतु तिसराही चेंडूवरती चौकार लगावण्याचा इरादा होता. बॅटची एज घेतली आणि बॉक्सच्या बाहेर जाऊन बॉलने विसावा घेतला. त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला केला इथे धमाका. शानदार चौकार ठोकून आपला इरादा स्पष्ट केला आणि त्यानंतर रॅपिड फेकला गेलेला बॉल 1 रन इथे देऊन जाईल. डिक्लेअर स्वरूपात मिळते ती 1 रन. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओ यस, वेल बॅलन्स शॉट पाहायला मिळालाय. यॉर्क फेकायचा होता, परफेक्ट टाइम केला, मिडल केला आणि बॉलला दवडले मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी षटक क्रमांक पहिले इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. नेक्स्ट बॉल श्रेयस मांजरेकर, आरवली गावचा सितारा, परंतु यावी मात्र त्याचा यस गुगली डिलिव्हरी ते पाहायला मिळते. मॅजिक डिलिव्हरी अक्षय साळके सारखा धुरंधर खेळाडू गोल्डन डक इथे ठरतोय. पहिल्याच बॉल वरती क्लीन बॉल. हे सर्व श्रेयसच्या मॅजिक फिंगरला जाईल. चकवलंय, फसवलंय, डिस्ट्रॉय केलंय. शानदार अशी गोलंदाजी पेश केली गेली. ऍक्शन जबरदस्त, परंतु यावेळी रिॲक्शन देताना पाहायला मिळाला ना तर श्रेयस मांजरेकर. मॅजिक डिलिव्हरी, मॅजिक क्लीन बॉल. अक्षयला बॉल लेफ्ट करायचा होता, सोडून द्यायचा होता, परंतु सोडून त्याने दिला जरूर, परंतु बॉल मात्र यष्टांचा वेध घेताना पाहायला मिळाला. हरीश या मॅच मध्ये 1 डाऊनला येतोय. अक्षय साळके डगआउटच्या दिशेने, परंतु त्याचेच बंधुराज हरीश साळके मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानात दाखल झाल्या त्याने इथे मात्र चौकार ठोकलाय. कूल असा हा बॅट्समन आहे. मैदानाच्या आतमध्ये अतिशय शांतपणे खेळी करायची, पंचांच्या निर्णयाचा सन्मान राखायचा, स्वागत करायचं आणि खेळावरती नितांत प्रेम करणारा हा खेळाडू. कासरवेली टीम मधनं वारंवार खेळत आलाय. कासरवेली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. ऑफस्टिकच्या बाहेर इथे यावी बॉल, त्यामुळे वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळाली ती संघाला. बॅकफुट पंच आहे, परंतु यावेळी डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा इथे मिळत आहेत. बॅकफुट वरती आला, मिड विकेटला खेळायचा होता, परंतु स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल आणि इथे मात्र यावेळी खूपच बाहेर फेकला गेलेला बॉल आहे. दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला बॉल. पंचाने व्हाईट बॉल इथे करार केलाय. 1 रन एक्स्ट्रा. यस, याही वेळी बॅकफुट खेळला गेलेला पंच, डिक्लेअर झोन, 2 धावा इथे मिळत आहेत. डॉट बॉल पेक्षा कधीही डिक्लेअर स्वरूपात मिळणारी 1 रन 2 रन कधीही चांगली आणि तोच प्रयत्न हरीश इथे करतोय. प्रत्येक बॉलला रन कशी येईल या दृष्टीकडून खेळ करत असताना स्वीप शॉट खेळायचा होता, जोरदार केलं गेलं इथे. अपील पंचांच्या माध्यमातून काय येईल इशारा, त्यामुळे नॉट आउट करार केला गेलाय. अपील पाहायला मिळालं. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु दबाव फेटाळून दिला गेला. पंचांच्या माध्यमातून नॉट आउटचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. श्रेयस मांजरेकर ऑन द मार्क. नेक्स्ट बॉल फॉर हरीश. फुल टॉस चेंडू, यावेळी चुकीच्या पद्धतीने खेळला गेलेला फटका. स्वतःच्याच कामगिरीमध्ये निराश आहे. ऑलरेडी तो खेळून मोकळा झाला आणि त्यामुळे पाहिजे तसा बॉल कनेक्ट झाला नाही. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त झाला, दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 रन 32 धावा. गोल्डन ओव्हर पुन्हा एकदा श्रेयस मांजरेकर याच्यामध्ये सोपवली गेली. अप्रतिम गोलंदाजी.
धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना यावेळी अद्विका संघ, अद्विका स्पोर्ट्स, अनिकेत बारगोडे यांचा हा संघ आहे. बॉलिंग मार्गवती, छोटा पॅकेट बडा धमाका. स्वरूप ज्यानं पहिल्या मॅच मध्ये दाखवलं आपलं रूप आणि अतिशय शानदार पहिल्या मॅच मध्ये ज्याने गोलंदाजी केली तो स्वरूप, परंतु यावेळी पहिल्या चेंडूवरती इथे एक वार केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पार केलाय. 4 धावा इथे ठोकल्यात. दुसरा बॉल इथे डॉट येतोय. एक तुझा एक माझा अशा पद्धतीने चाललेला खेळ. कारण पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल. देवरुखचा आणखीन एक हा सितारा. हो, स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. स्मिथ शिवलकरची एक चांगली फिल्डिंग आणि त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. धावसंख्या 36. पंचांशी थोडीशी चर्चा केली गेली हरेशच्या माध्यमातून. वाईड +1, 1+1 एकूण 2 धावा. वाईड बॉल प्लस एक्स्ट्रा 1 रन इथे मिळते 22च्या स्वरूपात. अशा एकूण 2 धावा इथे मिळतील. पण शॉट आहे, शानदार शॉट आहे, मिड ऑनच्या डोक्यावरून जातोय. 4 धावा देऊन जाणार हा शॉट. धावसंख्या 42 रन, 42 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी करताना हा फलंदाज. ओमकार स्कोरला एक चांगला आकार देताना ओमकार पाहायला मिळालाय. धावसंख्या 42 रन, 46 रन, 46 धावा. पुढील चेंडू स्वरूप. यावेळी स्ट्रेट खेळ आहे. मिडॉनच्या दिशेने बॉल फील्ड. डॉट बॉल षटक क्रमांक समाप्त होते. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या 46, 46 धावा. अद्विका स्पोर्ट्स संघ पहिला सामना गमावलाय. त्याचबरोबर जयभरी मुरुगवाडा संघाने ही पहिला सामना गमावलाय. त्यामुळे ही मॅच खूप महत्वाची आहे. डू ऑर डाय अशा पद्धतीने इथे खेळायचंय. करा किंवा मरा अशा पद्धतीने इथे खेळणं गरजेचं असणार आहे. हरीश बॉलिंग मार्गवरती. न्यू बॉलर नेम प्लीज. ईशान. ईशान तळेकर रत्नागिरीहून दाखल झालेला खेळाडू. पहिलाच बॉल अचूक लाईन लेंथ मध्ये. एक उगवता सितारा रत्नागिरीचा, रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं ईशांत आहे. जबरदस्त बॉलिंग ऍक्शन, परंतु यावी दिशा खराब, डिरेक्शन थोडस रॉंग पाहायला मिळालं. त्यामुळे 1+1 एकच की 2 वाईड +1 2 धावा इथे मिळत आहेत. ईशांत ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट शॉट, थोडस फॉरवर्डला येऊन खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळतोय. हरीशच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. पुढील चेंडू यावेळी ऑस्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. पंच दंडित करतील. 1 रन इथे मिळेल. स्वैर मारा या मॅच मध्ये पाहायला मिळालाय तो यावेळी ईशानच्या माध्यमातून सलग दुसरा वाईड इथे पाहायला मिळतोय. त्यामुळे स्मिथला थोडीशी चर्चा इथे करणं आवश्यक आहे. कारण गोलंदाज जेवढा दबावाखाली राहील ना तेवढी खराब गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळेल. त्यामुळे वेळीच त्याला सूचना देणं आवश्यक असतं. त्या सूचना इथे दिल्या गेल्या आहेत, परंतु हरेश मात्र इथे थांबत नाहीये. चांगला बॅलन्स करून खेळला गेलेला फटका. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळतोय. वेल पंच. फ्रंट फुट वरती आला, बॉल येऊ दिलं आणि त्यानंतर खेळला गेलेला पंच शॉट स्मिथ शिवलकरच्या डोक्यावरून 4 धाबांसाठी. हाई फुल टॉस चेंडू आहे, हाई फुल टॉस चेंडू आहे. स्मिथ हताश आहे, निराश आहे, फक्त बॉल कडे पाहत राहतोय आणि बॉल मात्र स्मिथ शिवलकरला बाय बाय करतोय. धावसंख्या 66 रन, 66 षटक क्रमांक 4 आणि हा एक क्लासी शॉट आहे. वेल बॅलन्स केला गेलेला टॅप शॉट. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू 4 रन. धावसंख्या 70.
श्रेयस वैयक्तिक दुसरं संघाकडून शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू घेऊन इथे दाखल. ललित लाड याच पहिल्याच बॉलवरती विकेट. पहिल्याच बॉलवरती ललित लाड ललित लाड ललित लाड 100चं बक्षीस दाखवलं आणि पहिल्या 100 रुपयाच्या बक्षिसाचा मानकरी ठरलाय. आजच्या रजनीतलं लगावलं गेलेलं पहिलं बक्षीस बहुतेक कोतवड्यातनं डायरेक्ट गणपतीपुळा भाडं मिळालेलं होतं. श्रेयस बारगुडे, श्रेयस मांजरेकर ऑन दी मार्क आहे. अमेय बारगुडे यावी ऑन साइडला मिडॉनच्या दिशेने खेळण्यासाठी सज्ज. विक्रांत यावी दाखल आहे. प्रत्येक विकेटला श्रेयस मांजरेकरच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा कॅश प्राइज. ललित लाड, ललित मात्र गोलंदाजीचे लयच लाड करतोय. यावेळी शानदार टॅप आहे. अप्रतिम शॉट सिलेक्शन विक्रांतच्या माध्यमातून. विक्रांत सावंत निवेंडीचा खेळाडू जीपीएल मध्ये जबरदस्त दरारा राहिलाय फलंदाजीचा याच्या खेळाचा आणि त्याचमुळे याच्यावरती चांगली बोली लगावली गेली. निवेंडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू विक्रांत आणि या ही बॅकफुट पंच आहे. थोडासा मागे सरकतोय, स्ट्रिक जवळ बॉल येऊ देतोय आणि त्यानंतर हॅमर पंच पाहायला मिळाला. त्यावेळी जसं आपण हातोडा चालवतो ना त्याप्रमाणे बॅटचा वापर केला गेला. हॅमर पंच आणि हाही तेवढा जबरदस्त शॉट आहे. जबरदस्त शॉट आहे. तू हिरो आहेस तर मी सुपर हिरो आहे. शानदार अशी फलंदाजी विक्रांतच्या. निवेंडी विरुद्ध आरवली. आरवलीवरती हावी धरते ती निवेंडी. पुढील चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. वाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन. स्वैर मारा इथे जरूर झालाय. नियंत्रणामध्ये गोलंदाजी खूप आवश्यक आहे, करणं आवश्यक आहे. 3 बॉल. आणखी एक धमाका. विक्रांत डगआउटच्या दिशेने. विक्रांत डगआउटच्या दिशेने. येस. प्रत्येक विकेटला 100 रुपये लगावले गेले. त्यामुळे दुसरी विकेट श्रेयसने ललित लाड यांच्याकडून 100 रुपये लगेच जमा झालेत. आतापर्यंत 200 रुपये खर्च केलेत आणि त्यानंतर इथे चौकार आहे. इथे चौकार आहे. शेवटचं षटक इथे झालंय समाप्त आणि निर्धारित 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अद्विका स्पोर्ट्स संघाने धावा बनवल्या 87-88 धावांचं लक्ष्य जय मयुरी मुरुगवाडा संघाला.
सत्य स्पोर्टचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून लगावलं गेलेलं बक्षीस आहे. उत्साही प्रेक्षक आणि विविध नावं आम्ही इथे पाहतोय. कोण कशा पद्धतीने या मॅच मध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत त्याचं वावरणं, त्याचं बोलणं, त्याचे कमेंट्स या सर्वांचा विचार इथे केला जाईल. यस, बॉलिंग मार्ग होती विक्रांत. पहिले षटक घेऊन स्ट्रायकिंग गेला स्मिथ शिवलकरचा जलवा आपल्याला या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाला नाहीये. ज्या फलंदाजीसाठी स्मिथ शिवलकरला ओळखलं जातं ती फलंदाजी या ओव्हर मध्ये तरी पाहायला मिळते का पाहूया. परंतु विक्रांत निवेंडीची स्पीड गन आणि या स्पीड गनच्या मधून फेकला गेलेला हा पहिलाच बॉल. सरप्राईज डिलिव्हरी स्मिथ शिवलकर साठी. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना विक्रांत. नेक्स्ट बॉल रॅपिड डिलिव्हरी आणि तेवढ्या ताकदीने खेळला गेलेला फटका स्मिथ शिवलकरचा. लाजबाब टॅप. गोलंदाज डोक्यावरून चेंडू फरार. 4 धावा चौकार. विक्रांत विरुद्ध स्मिथ शिवलकर. निवेंडी विरुद्ध रत्नागिरी. अशा पद्धतीने चाललेली लढत. जोरदार अपील आहे. पंचांचा निर्णय जे महत्वाचा ठरेल. काय येतोय निर्णय पंच पाहूया काय देतायत निर्णय. जोरदार अपील केला गेलाय. पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय. चर्चा होईल, बातचीत होईल. महत्वपूर्ण एक बॉल, महत्वपूर्ण एक रन, महत्वपूर्ण एक विकेट. त्यामुळे पंचांचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचा आहे ते लक्ष. खेळाडूच्या हृदयाची धडकन इथपर्यंत पोहोचते, आवाज देते आणि यस आउट करार केला गेलाय. थोडासा निराश हताश यावेळी पाहायला मिळतो स्मिथ शिवलकर. जे आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं ते दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. निराश करतो स्मिथ शिवलकर. विक्रांत सावंत महत्वाचा अडथळा. हुकमाचा एक बेतात बादशाह स्मिथ शिवलकरला डकआउटच्या दिशेने विश्रांती घेण्यास पाठवलंय. विक्रांत पुढील चेंडू घेऊन न्यू बॅटर मॅन फ्रॉम मारवली श्रेयस मांजरेकर. रॅपिड बॉल, नो बॉल. स्ट्रेट खेळ आहे अलॉंग द कार्पेट. फील्ड केला गेला बॉलला. एकच रन इथे मिळते. विक्रांतच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे कारण नो बॉल होता. बिग हिट इथे पाहायला मिळू शकली असती परंतु श्रेयस मात्र असफल ठरला. त्यामुळे नो स्वरूपात एकच रन इथे मिळाले. एक्स्ट्रा रन मिळते 1. विक्रांत पुढील चेंडू श्रेयस साठी. फुलटॉस चेंडू, क्लासिक शॉट, लाजवाब पंच शॉट. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून शुभम सोनारच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा श्रेयसला, 4 धावा संघाला. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 9व्या अंकावरती. 9 रन लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन फर्स्ट ओव्हर. 88 धावांचं लक्ष. विक्रांत सावंत मॅन फ्रॉम निवेंडी. नेक्स्ट बॉल फॉर श्रेयस मांजरेकर मॅन फ्रॉम आरवली. आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळालाय. वेल टाइम, वेल पंच, वेल टॅप शॉट पाहायला मिळतो श्रेयस मांजरेकरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. विक्रांत वरती दबाव श्रेयस इथे निर्माण करतोय की काय पडलाय प्रश्न. उत्तर मात्र इथे शोधायचं आहे. रॅपिड बॉल, नो बॉल. दिशा खराब. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. ऍडव्हान्टेज इथे घ्यायचा प्रयत्न होता परंतु थोडासा रॅपिड डिलिव्हरी असल्यामुळे प्रॉपरली मिडल झाला नाही. परंतु 2 धावा इथे मात्र जरूर मिळाल्या त्या संघाला. विक्रांत पुढील चेंडू घेऊन आणि यावी काय आहे पंचांचा काय येतोय निर्णय. खूप वेगवान फेकला गेलेला हा बॉल होता. दाद मागितली जाते. पंचांचं बोट मात्र आकाशाच्या दिशेने. म्हणजेच काय तर श्रेयस मांजरेकर बॉल डाऊट होतोय. दुसरा धक्का इथे बसलाय. षटक क्रमांक समाप्त झालं ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 88 धावांचा पाठलाग करत असताना जय भैरी मुरुगवाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा. अजूनही 73 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 73 धावा. हे षटक खूप महत्वाचं आहे. गोल्डन ओव्हर. या ओव्हर मध्ये काय घडतंय यावरती संघाचा रिझल्ट अवलंबून असो कारण जेवढ्या धावा बनवल्या जातील त्या डबल होतील. त्यामुळे दबाव इथे मात्र गोलंदाजावरती डबल असेल. जशा धावा डबल तसा प्रेशर डबल.
मनोज ऑन दी मार्क, राईट आर्म राऊंड द विकेट, सिनियर गोलंदाज आणि त्यावेळी दाखवला गेलेला विश्वास असफल. पहिलाच बॉल डॉट येतोय, पहिलाच बॉल डॉट. वेल बॉल. एक लाजवाब स्टार्ट पाहायला मिळतोय तो मनोज याचा. निर्धाव चेंडू, गोल्डन ओव्हर, अजून 5 चेंडू बाकी असताना. हो, याही वेळ मिस टाइम शॉट आहे. आम्ही याला जाऊन थोडीशी चर्चा करावी लागेल. स्ट्राईक आपल्याकडे कशी येईल या दृष्टिकोनातून विचार इथे करणं गरजेचं आहे. इथे गरजेचं आहे कारण सलग 2 चेंडू इथे डॉट आलेत, कारण गोल्डन ओव्हर आहे आणि गोल्डन मॅच आहे. डू और डाय मुकाबला आहे. एक एक बॉल, एक एक रन, एक एक विकेट इथे खूप महत्वाची. परंतु यावेळी थोडेसे निराश चेहरे पाहायला मिळत आहेत ते जयभरी मुरुगवाडा संघाचे. यावेळी नो बॉल आणि खेळला गेलेला हा पंचशॉट 1+1 2 धाबा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. त्या 4 धाबा, कारण गोल्डन ओव्हर आहे त्यामुळे धाबा इथे डबल होतील. 4 धाबा संघाच्या खात्यामध्ये. मनोज ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल. सुरुवात दिवशी अप्रतिम झाले गोल्डन ओव्हरची, परंतु शेवट कसा होतो ते पाहायचंय. फुलटॉ चेंडू, फुलटॉ चेंडू, फुलटॉ चेंडू मात्र इथे एक सिंगल आले. 1+1 2 धाव इथे मिळत आहेत. थोडस संयम दाखवून खेळणं गरजेचं आहे. कूल माइंडेडली ज्या दिशेला बॉल आहे त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होणं इथे आवश्यक आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे मात्र चुका करताना दिसतोय. गोल्डन ओव्हर मध्ये मात्र सुपर डुपर हिट ठरतोय तो यावी मनोज. यावी पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल, 2 धावा इथे मिळत आहेत. धावा संख्या पोहोचली 23 या अंकावरती. या मिस्टेक, ओ इथे मात्र मिस्टेक झाले. शुभम सोनार कडून झालेली मिस्टेक. त्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये गेलेला बॉल. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 4 धावा. पुढील चेंडू, शानदार शॉट, परंतु जम्प अँड सेव्ह. जम्प केला आणि बॉलला सेव्ह केलंय, धावांना सेव्ह केलंय. इथे येतोय डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी गोल्डन ओव्हर मध्ये मनोज याची. हो, लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल आणि मिसफिल्ड इथे पाहायला मिळालेत. त्यामुळे 1+1 2 धावा. धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 4. पण शॉट स्ट्रेट आहे ना, राईट ना लेफ्ट, बॉल एकदम स्ट्रेट. 4 रन. 8 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावा संख्या 39 39. अठरा चेंडू 49 धाबा. 16.33 सरासरी धाबा संख्या इथे बनवायची आहे. हरीश बॅक हँड डिलिव्हरी करण्यासाठी ओळखला जाणारा हरीश मॅन फ्रॉम कासारवेली. समोर आहे तो न्यूकोलचा सीतारा अमेय बारगोडे. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलने केलेली षटकाला सुरुवात. हरीश पुढील चेंडू. हाही चेंडू वाईट जातोय, हाही चेंडू वाईट जातोय. लगातार दुसरा वाईट इथे पाहायला मिळालाय. पुढील चेंडू बॅकफूट वरती येतोय, पंच करतोय. शुभम सोनारच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. 4 धावा इथे मिळत आहेत. पहिले 2 चेंडू स्क्वेअर आणि त्यानंतर आलेला चौकार. हो, याही वेळी स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. शफल झाला होता परंतु व्हाईट लाईनच्या खूप बाहेर. त्यामुळे एक व्हाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. या मी वेट करून केलं, वेळ घेतला आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका आहे. यस, 4 धावा इथे मिळत आहेत. दबावाखाली हरेश येतोय. ना 50 रन. अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. अमेय बारगुडे आहे. अमेय विरुद्ध हरेश अशी चाललेली लढत आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध स्पर्धांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध वारंवार खेळत आलेले एक खेळाडू आहेत. पंचांच्या माध्यमातून आलेला इशारा. 9+1 2 धावा इथे मिळत आहेत.
2 धावा इथे मिळतील. धावसंख्या जंप होईल, पोहोचेल 52 या अंकावरती. 52 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या. आणि अशाच पद्धतीची फलंदाजीची आवश्यकता इथे असणार आहे तर जयभीर मुरुगवाडा संघाला. यावेळी रॅपिडली ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अपील बॉल गेलाय तो 2 धावांच्या घोषित क्षेत्रामध्ये, त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. यस, पंचांनी निर्णय मागे घेतले. एक सिंगल इथे मिळते. एक्स्ट्रा स्वरूपात 1च रन. यावेळी टॅपला जबाब आहे. शफल होऊन खेळला गेलेला हा पंच शॉट, वाईट लाईनच्या खूप क्लोजली येऊन खेळला गेलेला फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. धावसंख्या 57. पुढील चेंडू हरेश टू अमीय. यावी वाईड बॉल. खूपच खराब गोलंदाजी म्हणावी लागते. आणि हाही चेंडू वाईड. लगातार दुसरा वाईड. हरेश निराश, अक्षय त्याही पेक्षा निराश. आणि त्यानंतर खेळला गेला पण शॉट. 4 धावा. धावसंख्या 63 रन. 25 धावांची अजूनही आवश्यकता असताना अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका. विक्रांत सावंत आहे मिड ऑनच्या दिशेने बॉल फील्ड करतोय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त झालाय ते 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 63. येणारे चेंडू आहे तिथे 12 आणि 12 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे ती यावी 25. बारा चेंडू आणि 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. स्ट्रायकिंग एंड फैज. फैजू बॉलिंग मार्ग मध्ये शुभम सोनार. बसनी गावचा हा सितारा राईट अँड राऊंड द विकेट. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन इथे दाखल होतोय. फैजू स्ट्रायकिंग एंडला परफेक्ट यॉर्क लाईन. ओ कॉलिंग कोऑर्डिनेशन रॉंग. मी या स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी इथे उत्सुक होता. कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये थोडीशी गफलत. फैजू डगआउटच्या दिशेने सॅक्रिफाईस केली गेलेली विकेट. रणनीती क्लिअर होती. अमेयला स्ट्रायकिंगला आणायचं आणि त्यासाठी केला गेलेला प्रयत्न होता. त्यामुळे सॅक्रिफाईस केली गेलेली विकेट पाहायला मिळाली ती फैजू याची. न्यू बॅटर राजू शिंदे, मॅन फ्रॉम कोळंबे. कोळंबे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. शुभम सोनारची मात्र एक चांगली सुरुवात. अमेयसाठी फेकला जाणारा शुभमचा पुढील चेंडू. फुलटॉ चेंडू. यस, इथे निराश आहे. खूप वेगवान फेकला गेलेला हा बॉल होता. बॅटची एज घेतली, इनसाइड एज, आणि फर्स्ट स्लिपला चेंडू कॅरी झाला. डिक्लेअर झोन आहे तिथे. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 64. 64. 24 धावांची अजूनही आवश्यकता. मॅच हाय व्होल्टेज होणार यात मात्र कोणती शंका नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत हा मुकाबला जाऊ शकतो. पुढील चेंडू शुभम टू अमेय. वेगवान चेंडू. परफेक्ट ब्लॉक होल. लाजबाब ब्रह्मास्त्र क्रिकेटचं इथे आजमावलं गेलं. विविध अस्त्रांपैकी सर्वात सर्वश्रेष्ठ अस्त्र असतं क्रिकेट मधलं ते ब्रह्मास्त्र म्हणजेच परफेक्ट यॉर्कर. आणि तो जिथे आजमावला गेलाय. भले भले फलंदाज जिथे बनतात नोकर तो असतो परफेक्ट यॉर्कर. आणि तोच यॉर्कर इथे पेश केला गेलाय. लगातार दुसरा ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी. शुभम सोनार यावी मात्र गेम चेंजर बनतोय. पुढील चेंडू शुभम टू अमेय. यावी पंच शॉट आहे. शानदार पंच आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. 4 धावेने धावसंख्या पोहोचली ते यावी 68 या अंकावरती.
पुढील चेंडू फुल टॉस चेंडू आहे, फुल टॉस चेंडू आहे. लगातार शेवटच्या 2 चेंडूवरती लगावले गेलेले 2 चौकार. धावसंख्या 72, 72. 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघाला समान संधी आहे. मॅच टाय झाली तर काय, याचं उत्तर आहे सुपर ओव्हर. मॅच जर झाली टाय तर सुपर ओव्हर खेळायची हाय. हे मात्र दोन्ही संघाने लक्षात ठेवायचं आहे. दोन मोबाईल सापडलेत, ज्या कोणाची असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचंय. स्ट्रायकिंग गेला राजू शिंदे. बॉलिंग मार्क वरती निर्णायक 6 चेंडू घेऊन दाखल झालाय तो मनोज इथे दाखल झालाय. अधिविकास बोर्ड संघाचा मनोज. राजू शिंदे पहिल्याच बॉल वरती इथे विकेटचं पतन. राजू शिंदे डगआउटच्या दिशेने. पाच चेंडू आणि 16 धावा. प्रत्येक बॉलला कोण जिंकणार कोण हरणार याची चर्चा मैदानाच्या बाहेर जरूर आपल्याला ऐकायला मिळणार. न्यू बॅटर, न्यू बॅटर, न्यू बॅटर. अथर्व पाचकुरे. आडव्या बॅटने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. 1 रन इथे मिळाले, 1 रन इथे मिळाले. आम्ही इकडे येईल स्ट्राईक. धावसंख्या 73 रन. 15 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत किती तर 4. आम्ही जर ही मॅच जिंकून दिली तर आतिक फोडकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि इथे मात्र मनोज हा विचारतोय. इथे डॉट बॉल आलाय, इथे डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. त्यानंतर खेळला गेलेला हा पण शॉट. 4 धावा. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चौकार. एका चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांमधून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, परंतु मनोजला माहिती आहे हा सामना किती महत्वाचा. आणि त्यानंतर आलेला हा चौकार. सामना जिंकला गेलाय. अधिविकास स्पोर्ट संघाच्या माध्यमातून निराश असेल जयभरी मुरुगवाडा संघ. सलग दुसरा सामना ते इथे गमावत आहेत. ललित लाड, आपण आपलं कॅश प्राइज